झुंडबाज जंग की घड़ी की तुम गुहार दो। भान शान या की जान का उदान आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंडबाज जंग की घड़ी की तुम गुहार दो। भान शान या की जान का उदान आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। ईश्वर की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। हवस नहीं किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंडबाज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान शान क्या जान का उदान बाजे के बाण पे रामेश्वर विद्यार्थी बचत बँकेच्या उद्घाटनासाठी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगण येथे आलेले ज्ञानेश्वर काकडे साहेबांचे शाळेत हार्दिक हार्दिक स्वागत। बँकिंग आणि बचतीचे महत्त्व समजण्यासाठी आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, विचारू का? पैसे कोण छापतात? पैसे मार्केटमध्ये छापण्याचं काम नसतं, पैसा कमावणं आणि तो कमवणं म्हणजे आपले सर्व सामान्य शेतकरी असेल, आपले व्यापारी असतील, हे पैसे कमवतात, छापतात। एक आपले आरबीआय छापते पैसे। ते खूप का नाही छापत? कारण छापायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आपलं गोड हे तारण ठेवावं की आपला खर्च किती आहे आणि आपण किती छापू शकतो, त्याच्यावर त्या पैशाची मर्यादा ठरलेली असते। तर आपण जेवढा खर्च आहे तेवढाच पैसा आपण छापू शकतो। सर, आम्ही साठवलेले पैसे बँकेत ठेवल्यामुळे किंवा घरी साठवल्यामुळे काय फरक पडतो? तर आपण आपण जे बचत करतो, बचत करून आपण जर अगोदर मी सांगतो घरी पैसे ठेवल्यानंतर काय होतं, तर घरी पैसे ठेवल्यानंतर काय होईल की मी आज 1 रुपया टाकलाय, उद्या 1 रुपया टाकलाय, परवा दिवशी टाकलाय तर 3 रुपये तयार होते, बरोबर। पण तेच पैसे जर मी बँकेमध्ये टाकले, आज रुपया टाकला, उद्या परवा आणि महिनाभर मी करत राहिलो, तर त्या पैशाला आपल्याला बँक व्याज देणार। पैसा व्याज दिला की आपल्या मुद्दलपेक्षा आणि काही मुद्दल आणि काही व्याज असं म्हणून आपला पैसा वाढण्यात मोठी मदत होते। त्याच्यामुळे पैसा बँकेतच इन्व्हेस्ट केला पाहिजे, तो घरी सेव्ह नाही केला पाहिजे। मॅनेजर साहेब, आपण जमा केलेले पैसे बँकेत जमा केलेले पैसे मॅनेजर साहेब, बाळा, आपण जे तुम्ही आपल्या सर्वसामान्य खातेदार, हे जे व्यावसायिक जे आपल्याकडे बँकेत पैसा जे इन्व्हेस्टमेंट केला जातो, पैसा आपल्या खात्यामध्ये टाकला जातो, तर ते बँक तुमच्याकडून मर्यादित व्याजापुरता अमाऊंट घेऊन ती एक चांगल्या होम लोन असेल, शेतकऱ्यांसाठी कर्ज असेल, अशा याच्यात तो पैसा इन्व्हेस्ट केला जातो आणि त्याच्यातून आलेल्या पैशातून तुम्हाला व्याज दिला जातो। उघडले नाही तर उघडले तर काय असतं बाळांनो, आपण आता पैसा जर नाही उघडले, आपले पल्ले आपल्याला 10 रुपये 5 रुपये ह्या खर्चण्यासाठी आपल्याला देत असतात, बरोबर। आणि तो पैसा आपण काय करतो, मुरमुरे याच्यात पैसा खर्च करून टाकतो। आज समजायचं या महिन्यामध्ये तुला तुझ्या घरच्यांनी 50 रुपये खर्च दिले, बरोबर, ते खर्च तू केले, आज तुझ्याकडे किती पैसे आहेत? काहीच नाही, बरोबर। तू आले तुझ्या घरच्यांनी म्हणजे तुझ्या वडिलांनी तुला पैसे दिले, बरोबर, ते पैसे आज तू खर्चून टाकले, ते खर्चल्यानंतर तुझ्या खिशात पैसे आहेत का? पण आज तुला उद्या वही घ्यायची असेल, पुस्तक घ्यायचे असेल, तर त्या टायमाला तो पैसा तू बचत केला असता, तो पैसा तुझ्या उद्याच्या खर्चासाठी उपयोगी आला असता।
तर त्याच्यासाठी पैसा बचत करणं हे चांगलं आहे. एक व्याज मिळते म्हणजे नक्की काय मिळते आणि ते कसे वाढते मॅनेजर साहेब? बँकेत पैसे वाढण्याची प्रक्रिया अशी असते दादा. आपण जेव्हा एखादा आता तुम्ही आता प्रत्येकाने 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले बरोबर, मी बँकेत खात्यात पैसे टाका, तो पैसा एक ठराविक मर्यादा असते त्याला 8% 9% हा व्याजदरानं तो पैसा तो दिला जातो. आणि तो पैसा आपण कर्जदाराला त्याच्यामध्ये 4%चा ऍडिशनल अमाऊंट टाकून ती कर्जदाराला दिली जाते. कर्जदार 12% माझ्याकडून कर्ज घेतोय, मला तो 8% द्यायचं, त्याच्यातला येणारा जो इन्कम असतो तो 4% असतो. तो 4% आपला हा प्रॉफिट हा पैसा वाढलेला पाहिजे. चांगली सवय म्हणून महिन्याला किंवा दिवसाला कमीत कमी किती रुपये साठवले पाहिजेत? आता आपल्या ग्रामीण भागामध्ये 10-20 रुपये तर कोणी कुटुंब देत नाही, परंतु एक दिवसाला आता तुझ्या गरजे आई वडील तुला दिवसाला खर्चाला किती रुपये देतात? 20 ते 50 रुपये देतात बरोबर. तर ते त्याच्यातले कमीत कमी तुझे 40 ते 45 40 रुपये तुझे मागे पडले पाहिजे. 10 रुपये खर्च करायचा आणि खर्च करत असताना कोणत्या वस्तू आपण खाऊसाठी खायच्या याचा विचार करायचा. जे आपण आज कुरकुरे असेल नॅमकिन असेल ह्या पद्धतीच्या वस्तू आपण खायच्या नाहीत. याने आपल्या शरीराला खूप विपरीत परिणाम उद्याच्याला घडणार आहे. त्याच्यामुळे जेवढे पैसे येतील तेवढे पैसे आपण आपल्या बचत मध्ये केले पाहिजे. पैसे कसे काढता येतात? आता एटीएम मधून पैसे काढण्याची प्रक्रिया ही डिजिटल करन्सी म्हणतो आपण त्याला, की ज्या टायमिंगला मी बँकेत पैसे टाकतो तर त्या टायमाला सेमएस कोड अटॅच केलेला असतो. आपण काय करतो बँकेमध्ये एटीएम कार्ड टाकलं, एटीएम कार्डला एक चिप असते बरोबर, आणि ते चिप जीपीएसच्या माध्यमातून त्याला अटॅचमेंट केलं जातं. त्याला आपण कोड दिला असतो, 4 अंकी कोड असतो, 5 अंकी कोड असतो. तो कोड केल्यानंतर त्याची हिस्ट्री असते आणि ती हिस्ट्री कॉन्ट्रा एंट्रीच्या माध्यमातून ती एंट्री कनेक्टिव्हिटी केली जाते. तर कॉन्ट्रा एंट्री म्हणजे काय? तर कॉन्ट्रा एंट्री म्हणजे काय असतं की कॉन्ट्रा एंट्री मध्ये काम काय असतं की समोरच्या बँकेला डेबिट असतं आणि समोरच्या मागच्या बँकेला आपण त्याला क्रेडिट करतो. तर त्याच्या माध्यमातून काय असतं, माझी बँक एसबीआय आणि जर एटीएम आयसीआयसी असेल तर आयसीआयसी बँकेला क्रेडिट होती आणि एसबीआय बँकेला डेबिट होती. पण ते पैसे कोण आणि कसे भरते? तर ते पैसे आज मी माझ्या बँकेत पैसे जमा केले तर ती पैसा ज्या बँकेच्या एटीएम मधून तू पैसा काढलाय तर ती बँक जी तुझ्या अकाउंट मध्ये तुझं अकाउंट त्या बँकेत आहे ती बँक त्या बँकेला नावे करून त्या बँकेला जमा देते. काय आहे साहेब? व्यंकटेश मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. कुठे कुठे शाखा आहेत साहेब? आमच्या बँकेच्या 70 शाखा आहेत. त्याच्यामध्ये 11 जिल्ह्यामध्ये आहेत. पुणे, सातारा, अहमदनगर, संभाजीनगर, जालना, नांदेड, नाशिक, जवळपास 70 शाखा आहेत. मॅनेजर साहेब, तुमच्या बँकेमध्ये आम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्ही आम्हाला काय शिक्षण देता? घ्यावे लागेल. जर तुला बँकिंग मध्ये नोकरी करायची असेल तर तुला चांगलं अगोदर 10वी पास व्हावं लागेल. 10वी झाल्यानंतर तुला कॉमर्स करावं लागेल बरोबर, आणि कॉमर्स केल्यानंतर तुला चांगला अभ्यास करून चांगली स्पर्धा परीक्षा देऊन तू बँकेमध्ये येऊ शकतो. मॅनेजर साहेब, तुम्ही किती वर्ष बँकेत काम करता? मी माझं जॉईनिंग जवळपास 2010 ला आहे आणि आज जवळपास 2026, तर जवळपास मी 16 वर्ष झालं बँकेमध्ये सर्व्हिस करतो. नोटा मोजताना किंवा हिशोब करताना जर चूक झाली तर बँकेत ती कशी शोधते? तिथे गणिताचा वापर कसा होतो? बँकेमध्ये कॅश मोजत असताना आपण देवाणघेवाण जसं आपण म्हणतोय की मला समोरच्या व्यक्तीला 10 द्यायचे किंवा मला 10 रुपये घ्यायचे, 10 रुपये घेत असताना आपण काय करतो, बँक पूर्ण आपण पैसा मोजून घेतो बरोबर. एक माझ्याकडे 10 रुपयाचे 10 टोपे आहेत तर आपण करताना की एकच घेऊन खिशात टाकतो का? तो नाही, एक म्हणतो हा 1 रुपयाचा, आता 2 रुपयाचा, असं मोजून आपण 10ची प्रक्रिया करतो. त्याच्यात 10 रुपये गुणिले सुद्धा प्रक्रिया केली जाते.
व्याज मोजण्यासाठी गणिताचे कोणते सूत्र वापरले जाते ते आम्हाला सोप्या भाषेत सांगू शकाल का? व्याज काय? व्याज मोजण्यासाठी व्याज मोजण्यासाठी एक बँकिंग भूमितीमधलं एक सूत्र आहे सर. मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले दिवस भागिले 12 किंवा 1200. कोणते गणिती क्रिया पैसे काढताना किंवा टाकताना कोणती प्रक्रिया केली जाते? तर पैसे काढताना आपण मायनसची प्रक्रिया केली जाते आणि टाकताना प्लसची प्रक्रिया केली जाते. तुम्ही कधी ठरवलंय तुम्हाला बँकेमध्ये काम करायचे? मला मी ज्या टायमिंगला 8वीला होतो त्या टायमिंगला मला आर्थिक क्षेत्रामध्ये जाण्याची माझी पहिल्यापासून इच्छा होती. आणि सर मी ज्या टायमिंगला शिक्षण घेत असताना मला शिक्षणाचा खूप कटा, फक्त माझा आवडीचा विषय करायचा तर तो म्हणजे गणित. तर मी 10वीला सर मला 150 पैकी 149 माझे गणित करायचं. तेव्हापासून मी डिसिजन घेतला की मी बँकिंग मध्ये माझा करिअर करणार. चला, कोणाचा राहिलाय प्रश्न? होण्यासाठी काय शिक्षण घेतलं पाहिजे? मॅनेजर होण्यासाठी तुला अगोदर चांगला अभ्यास करावा लागतो आणि चांगला अभ्यास करत करत 10वी पास ते पण रँकिंग मध्ये झाला पाहिजे. तर आपलं उद्दिष्ट काय पाहिजे की मला मॅनेजर व्हायचं. तर मॅनेजर होण्यासाठी मला काय करावं लागेल? तर चांगला अभ्यास करावा लागेल की ह्या साऱ्या मुलांपेक्षा मला खूप मार्क काढावा लागतील तेव्हा मी पुढे जाईल. तर मग आजपासून काय करणार तू? चांगला अभ्यास कर. नुसता अभ्यास नाही तर चांगला अभ्यास करणार. पाठांतर असेल, पाढे असतील, आपले एबीसीडी असेल, पूर्ण शब्दार्थ असतील, हे मला पाठ झाले पाहिजे. बरोबर? तर चांगला अभ्यास करायचा. तू मॅनेजर 100% होशील. मॅनेजर साहेब, तुम्ही आम्हाला काय संधी द्याल? तुम्ही चांगलं काम जर केलं, चांगला अभ्यास केला तर मी तुम्हाला आमच्या बँकेमध्ये नोकरी देईन. परिषद प्राथमिक शाळा डोंगरगण येथे सुरू झालेल्या रामेश्वर विद्यार्थी बचत बँक डोंगरगण येथे उद्घाटनाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले काकडे साहेब, व्यवस्थापन समितीचे सदस्य, गावाचे सरपंच मेजर काका मते यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आपण दिलेली माहिती आम्हाला आमच्या बँकेला नक्कीच काम आहे. माझ्या माहितीने तरी कमीत कमी बँकेच्या सर्वांगांनी तुम्हाला माहिती दिलेली, बरोबर? असा कुठला आता क्षेत्र नसेल, बँकेचा कुठला व्यवहार नसेल की जो तुम्हाला त्यांनी सांगितला नाही. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया निश्चितच बँकेसाठी गरजेच्या आहेत. परंतु शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये बँकिंगची नोकरी जरी नाही मिळाली तरी पण, आणि शेती जरी करायची असेल, आता आपल्या गावामध्ये बहुतेक शेतकरी वर्ग भरपूर आहे, तरी त्या शेती करण्यासाठी सुद्धा आज अभ्यासाची गरज आहेच. आता असं नाही की शिकलो नाही आणि शेती करू शकतो, समजतंय? त्यामुळे अभ्यास हा साहेबांनी आता जसा संदेश दिला की तुम्हाला सगळ्यात जास्त चांगला हा शब्द त्यांनी वापरला की चांगला अभ्यास करावा लागेल. नुसता अभ्यास करून भागणार आहे का? नाही. मोठं व्हायचं असेल तर चांगलाच अभ्यास करावा लागतो. प्रश्न विचारले, खूप सुंदर प्रश्न होते. साहेबांनी सुद्धा अतिशय छान उत्तर, समर्पक उत्तरं दिली. साहेब, आता मी साहेबांना विनंती करतो की आपण 2 शब्द विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. रामेश्वर विद्यार्थी बचत बँक या कार्यक्रमानिमित्त आणि सुभाषचंद्र बोस यांच्या निमित्त मला तुम्ही आज आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्व शालेय समितीचं आणि सगळ्या गावकऱ्यांचं मी अगोदर धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज अशा जे उपक्रम आज शाळामध्ये राबवले, तर त्याला अगोदर मी गावचे सरपंच मते साहेब, त्याच्यानंतर आपल्या शाळा समितीच्या अध्यक्षा कोमल तान्हे आणि सरांचं उपाध्यक्ष, सरांचं नाव कदम, रवींद्र कदम, आणि चेडे सर असतील, नारायण सर असतील,
तर हा उपक्रम राबवत असताना शाळामध्ये मी भरपूर बघितलं. मी विद्यार्थी ग्राहक भांडार म्हणून एक सर प्रकल्प मी 2017ला तो आमच्या बँकेच्या माध्यमातून आम्ही केला होता. जवळपास मी 1000 फ्युचर बॉक्स तयार केले, छोटे छोटे डबे टाईप. म्हणजे पैसा आपला सिक्युरिटी म्हणून राहिला पाहिजे. मुलांना खावला दिलेला पैसा तो पैसा कुठेतरी बचत केला पाहिजे. जवळपास मी 250 शाळा पाथरी, शेवगाव, नेवासा या भागामध्ये 250 शाळांना मी स्वतः भेट दिलेली. पण ह्या उपक्रमाची उद्या काय होईल किंवा कशा पद्धतीने होईल अशी शिक्षकांना सुद्धा त्या लेवलची काळजी नव्हती. परंतु मी त्या दिवशी मला कॉल केला आणि सर आमच्या अशा प्रकारचा कार्यक्रम आहे विद्यार्थी ग्राहक म्हणजे विद्यार्थी बँक, हा उपक्रम का केला पाहिजे आणि ह्या मुलांना आता त्याची गरज काय की सगळ्यात महत्वाचं काय असतं सर, याच्यातून एक भविष्यातला एखादा शास्त्रज्ञ तयार होणार आहे, भविष्यात एखादा इंजिनियर तयार होणार, एखादा डॉक्टर तयार होणार, उद्याचा एक बँकर तयार होणार. तर आज मुलांना प्रत्येक आता इथं सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, काही मोठ्या घरचे असतील, काही सर्वसामान्य कुटुंबातले असतील. काही ना 5 रुपये दिले त्याच्यात, काही ना 10 रुपये, आता सरळ 10 रुपयाची नोट दिली जाते. पण ह्या 10 रुपयाची नोट मी घेऊन काय करतो की एखाद्या टपलीवर झाला तिथे एक चाऊमिन असेल, कुरकुरे असेल, वेफर्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आता चॉकलेट येतात. ते चॉकलेट कितीतरी दिवसांनी बनवलेलं असतं आणि तो आपला विद्यार्थी खातो. याने काय होणार आहे, तुमच्या शरीरामधल्या व्हिटॅमिन 12B, कॅल्शियम या गोष्टी संपून जाणार. उलट आपल्याला आपलं शरीर कमकुवत होणार आहे. त्याच्यामुळं आपल्या घरच्यांनी आपल्याला दिलेले पैसे 10 रुपये असतील, 20 रुपये असतील, तर आपली बँक आहे, ह्या बँक मध्ये रोज 5 रुपये टाकून दे. 5 रुपये असतील, 10 रुपये असतील. आल्यानंतर घरच्यांनी 10 रुपये दिले का तर 100% घ्यायचे 10 रुपये आणि आल्यानंतर आपल्या अकाउंटवर तुमच्या मॅनेजरकडे ते पैसे जमा करायचे आणि ते पैसे 1 महिना 2 महिन्यानंतर आपल्या बघायचे किती पैसे झाला. आणि घरी गेल्यानंतर जर तुम्हाला दप्तर नसेल तर दप्तर घ्या, तुम्हाला वही नसेल तर वही घ्या आणि घरी गेल्यानंतर एक गोष्ट निश्चित करायची की घरी गेल्यानंतर आपल्या बापाची चप्पल चेक करायची, आपल्या बापाची बनियान चेक करायची आणि जर फाटलेले असेल किंवा चप्पल तुटलेले असेल तर आपल्या त्या बँक मधले पैसे काढून आपल्या बापाच्या हातात 200-300 काय असेल ते पैसे जमा करा आणि सांगायचं पप्पा तुम्हाला चप्पल आणा. एवढं तरी या 200 रुपये 300 रुपये चप्पल केली ना तर आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप काही गोष्टी केल्या की आपल्याला आपल्या प्रत्येक गरजेसाठी आपल्या आई वडील खूप आपल्यासाठी कष्ट करत असतात. तर बाळांनो, पैसा आजपासून निश्चय करायचा. प्रत्येकाला सांगतो की आपल्या दुकानामधून कुरकुरे मुरमुरे या गोष्टी काही खायच्या नाही, ह्या आपल्या शरीरासाठी चांगल्या नाहीये. हा उपक्रम तुम्हाला भेटलाय, खरोखर मी सांगतो शेडे सरांचा आणि नारायण सर तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण हा उपक्रम कोणी करत नाही आणि आज आल्यानंतर मला गोष्ट कळली की आल्यामुळे बघत होतो की इथं बुलडोजरचं काम म्हणजे JCBचं काम चालू होतं आणि मला अगोदर वाटलं शाळेचे शिक्षक असतात म्हणजे परंतु त्याच्यानंतर मला ती माहिती कळली गावचे सरपंच आहेत आणि सर या खालच्या लेवलला जाऊन कोणी सरपंच काम करत नाही. आणि आज तुमच्या मला काही गोष्टीच्या भावना भावल्यात की तुम्हाला जे तळमळ आहे कारण आज तुमच्यासारखा सरपंच आहे गावाला भेटला ऍज अ आर्मी लिडर म्हणजे त्यांनी देशासाठी खूप सेवा केली आणि आज पण तुम्ही शाळेसाठी काम करताय ते खूप चांगलं आहे आणि हे पुढे पाहायला भेटत नाही. त्याने एक सरपंच त्याच्या खादी कापड्यामध्ये याच्यामध्ये तो वावरत असतो आणि आज तुम्ही काम करता मला पाहिलं तर खूप आनंद वाटत आणि हेच करत असताना सर हीच उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीने राबवा. त्याच्यासाठी मी त्यामुळे कशी पद्धती मला मदत माझ्याकडून तुम्हाला लागली तर मी रात्री मला कॉल केला तर मी तुमच्या विद्यार्थ्यांसाठी काही ना काही करण्याची माझी इच्छा असेल. मी आता अनाउन्समेंट करत नाही परंतु एक 8-10 दिवसानंतर हेच आपण बँकेच्या माध्यमातून केलंय. पण एक मुलांना मी प्रत्येकाने काहीतरी बॉक्स आपण फ्युचर बॉक्स आपण त्याला म्हणतो उद्याचे स्वप्न, तर उद्याच्या स्वप्नासाठी मी त्यांना एक बॉक्स या संदर्भात मी देण्याचं तुम्हाला आश्वासन देतो की जेणेकरून मुलांची बचत निर्माण झाली पाहिजे. हा बचत मधून काय असतं सर, याच्यातून आपले विद्यार्थी करणार घरच्यांनी 10 रुपये दिले तो काय करणार माहिती 10 रुपये मागे ठेवणार एक घरतून टाकू गोळ्या आणणार किंवा चॉकलेट आणणार किंवा कुरकुरे मुरमुरे या गोष्टी करून खर्च करतो. पण समजून घ्यायचं ह्या 40 मुलाच्या याच्यातून किती मुलांनी पैसा मागे टाकला हाच मुलगा कळणार. जेव्हा मुलाने आज पैसा मागे टाकला ना त्याचं फ्युचर तुम्हाला आजच कळणार. आजच घेऊन घ्या हा मुलगा भविष्यात काय होणार. पण तो मुलगा आला खर्चून टाकलाय ना तर तो बापाची सुद्धा प्रॉपर्टी खर्चून टाकणार
बरोबर आहे. तर तो आज विद्यार्थी आपल्याला कळेल की अशा विद्यार्थ्यांनी एक चांगले बँकर तयार होतील, एक चांगले इंजिनियर तयार होतील. तर ह्या संदर्भात जे आपण बँकिंगचा विषय ठेवला तर उद्या मार्केट संदर्भात, भाजीपाला संदर्भात असेल की आपण काय विकू शकतो, किंवा आज प्रत्येकाकडे थोडं थोडं काहीकडे डाळ असेल, काहीकडे बाजरी, गहू काय असेल, किराणा माल असेल, किंवा आपला त्याला आपण बाजार म्हणतो, बाजारमध्ये बटाटे, टमाटे हे शाळा आपण जे भरली पाहिजे, त्यांना विकण्याचे, लोकांना घेण्याची मुलांना, तर ती सुद्धा त्याला जोपासता आली पाहिजे. तर हा उपक्रम तुम्ही राबवा. त्या उपक्रमासाठी तुम्हाला म्हणजे माझ्याकडून काही मदत लागली तर ती पण मी मदत करेन. आणि सर खूप खूप छान असंच उपक्रम तुम्ही पुढे घेत राहा. तर मी अगोदर सर्वांना तुमच्या याचं माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय उपयोगाचं आहे त्याची माहिती दिली पाहिजे की कसं तुम्हाला आयुष्य पुढं अवघड आहे, कसं खर्च आहे. आणि मोलाचा संदेश जो दिला तो मेजर काकांनी आम्हाला मागे आमच्या या पालक सभेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मुलांमध्ये संस्कृती किंवा शिक्षण जे घरगुती वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये बदल झाला पाहिजे. थोडक्यात म्हणजे आता त्यांची वागणूक बदलली पाहिजे. मुलं थोडेसे बिघडल्यासारखे वागतात. साहेबांनी नेमकं तोच शब्द आज या ठिकाणी तुम्हाला संदेश रूपी सांगितलं पहा की वडिलांच्या चप्पल, बनियन, कपडे किंवा त्यांचे एकूण खिशामध्ये किती पैसे असतात रोज, किंवा तुम्हाला 10 रुपये दिल्यानंतर तुमचे आई वडील रोज किती पैसे खर्च करतात स्वतःसाठी, त्या तुमच्यासाठी जास्त खर्च करतात. याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर आपल्या घरची परिस्थिती आपल्याला कळाली तर आपण 100% आयुष्यात उभं राहतो. आपण वाया जात नाही. आणि वडिलांकडे, आईकडे तर नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. या वयापासून जर लक्ष दिलं ना तर आई वडीलही आपल्याला आशीर्वाद देतात, आपलं आयुष्य सुखाचं होतं. पण मार्गदर्शन करावं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि जयंतीचं औचित्य साधून आज आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या माध्यमातून रामेश्वर विद्यार्थी बचत बँकेचं उद्घाटन आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष सन्माननीय काकडे साहेब यांच्या हस्ते आपण केलेले आहे. बँकेचं महत्व साहेबांनी आपल्याला अतिशय चांगल्या शब्दामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगितले. आमच्या माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून आपण एक संघटना स्थापन केलेली आणि ग्रुप सुद्धा स्थापन केलाय. मी डोंगरगण मधील जे जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान आणि विनंती करतो की आपल्याला ज्या ज्या पद्धतीच्या माध्यमातून या जिल्हा परिषद शाळेसाठी आणि या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला जे काही सहकार्य करता येईल ते आपण निश्चित करण्याचा प्रयत्न करावा. ही सर्व गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे जे माजी विद्यार्थी होते जे आता काही काही ठिकाणी कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करतात, काही काही शेतकरी वर्ग आहे, सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या आपल्या जिल्हा परिषद शाळेचा स्तर वाढवण्यासाठी सर्वांनी मोलाचं सहकार्य करावं. ही सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या वतीने मी विनंती करतो. आणि आम्हाला ग्रामपंचायतच्या वतीनं जे जे आम्हाला सहकार्य करता आले आजपर्यंत साहेब, आम्ही ते सहकार्य करण्याचा प्रयत्न केलाय. आम्हाला वैयक्तिक या ठिकाणी काही काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेसही आम्ही काम केलंय. आणि जर आपण स्वतः होऊन जरी काम केलं तरी त्यामध्ये माणूस काही लहान होत नाही. त्यामुळे मला ते पहिल्यापासून सामाजिक कामाची कळकळ असल्यामुळे मी लहानपणापासून हे काम करतोय. आणि इथून पुढे जोपर्यंत मला माझ्या शरीराच्या दृष्टीने काम करता येईल तोपर्यंत मी काम करण्याचा प्रयत्न करील. आणि शिस्तीत वागायचं, शिक्षकांचा मान सन्मान करायचा, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करायचा, शिस्तीत राहायचं, कुठं थुंकायचं नाही, कुठं कचरा टाकायचा नाही, कचरा कुंडीमध्येच कचरा टाकायचा, शाळेमध्ये आल्यावर स्वच्छता ठेवायची, चांगली आंघोळ करायची, चांगले केस कापायचे, चांगले कपडे घालायचे स्वच्छ आणि चांगले बुट घालायचे. तुम्हाला
जर कोणत्या वस्तूची अडचण असेल तर सर आम्हाला सांगतील आणि त्या माध्यमातून आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू. साहेबांनी सुद्धा मदतीचा हात पुढे केलेला आहे आणि साहेब निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये मदत करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. सर्वांनी घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. च्या शुभ हस्ते आज आपण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगड या ठिकाणी सुरू केलेल्या रामेश्वर विद्यार्थी बचत बँकेचं उद्घाटन केलं. असे व्यंकटेश मल्टी स्टेट सर्व्हिसेसचे झोनल मॅनेजर आदरणीय ज्ञानेश्वरजी काकडे साहेब, आपल्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आदरणीय आता फक्त एक विषय माझ्या मनात जो बऱ्याच दिवसापासून घोटाळतोय तो विषय आहे की संगीताचा. संगीत शिक्षण सुद्धा आपल्या शाळेमध्ये आपण चालू करायचे आणि संगीतासाठी आपल्याला काय काय इन्स्ट्रुमेंट लागतील किंवा काय काय साधनं लागतील ते आपण महाराजांच्या कानावरती घालू आणि आम्हाला काय सहकार्य करता येईल त्या पद्धतीने आम्ही सहकार्य करू. माझ्या विद्यार्थ्यांनाही मी अगोदर आवाहन केलंय. यामध्ये बरेच विद्यार्थी गायक होऊ शकतात, बरेच विद्यार्थी मृदुंग वाजक होऊ शकतात. कारण आज संस्कृतीमध्ये जर बघितलं संगीत आणि वाद्य याला फार महत्व आहे, गायनाला फार महत्व आहे. त्यामुळं फक्त शिक्षण घेण्यापुरतच या ठिकाणी विद्यार्थी न येता विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुण जे त्यांच्यामध्ये गुण असतील त्या गुणांना वाव देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि पुढं सरांना विनंती करतो की आपण निश्चितपणे संगीतावर लक्ष देऊन संगीताचा उपक्रम परत एकदा तुम्ही तुमच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न करा. आणि ग्रुपवरती मी सुद्धा रवी कदम यांच्या माध्यमातून मला वाटतं ग्रुपची स्थापना झालेली आहे आणि त्या ग्रुपवरती मी सुद्धा आहे. माझ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की ग्रुपवर वेगवेगळ्या चर्चा न करता कमीत कमी शाळेच्या हिताच्या चर्चा करा, ज्या माध्यमातून शाळेला आपल्याला काय मदत करता येईल आपण सर्वांनी मदतीचा हात पुढे करा. ही सर्व माझ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो. आणि आज अतिशय चांगल्या प्रकारचा नवीन उपक्रम आम्हाला कधी हा उपक्रम बघायला भेटलेला नाही, कधी मिळालेला नाही हा बघायला आणि हे विद्यार्थ्यांना सुद्धा हे कधी समजलं नसतं. आज मराठी शाळा जी आहे ती प्रत्येक माणसाचा मूलभूत पाय आहे आणि या ठिकाणीच गावामधील ग्रामस्थ ज्या ग्रामस्थांचे मुलं आपण बाहेर पाठवताय कमीत कमी या मराठी शाळेमध्ये शिकण्यासाठी इथं पाठवा. इथं हाडाचे शिक्षक आहेत. मी नाही म्हणत की प्रत्येक शिक्षक एखाद्या शिक्षकाला शिक्षण देण्यासाठी शिक्षण देता येत नसेल असा विषय माझा नाही, परंतु मराठी शाळेमधून विद्यार्थी कोणत्या स्तराला जाऊ शकतो हे आपण सर्वांनी बघितलेले. म्हणून सर्वांना विनंती की जास्तीत जास्त पटसंख्या वाढवण्याचा गावकऱ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करा आणि आपली जिल्हा परिषद शाळा मोठ्या प्रमाणावर चांगली कशी होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. आणि साहेब आपण या कार्यक्रमाला वेळात वेळ देऊन उपस्थित झालात आणि तुम्ही मदतीचा हात पुढे केलाय विशेष करून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. कारण माझी अशी तळमळ असती की बरेचसे देवस्थान आपण बघितले, आपल्या जवळचे देवस्थान आहेत, या देवस्थानांनी गाव दत्तक घेतले पाहिजे. ज्या पद्धतीने कंपन्या गाव दत्तक घेत आहेत त्या पद्धतीने देवस्थानांनी सुद्धा गाव दत्तक घेतले तर निश्चितच गावांची डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. भरपूर तळमळी आहेत काम करण्याच्या, परंतु काही अडीअडचणी निर्माण होतात, परंतु त्या अडीअडचणीला मात देऊन आपण पुढे जाण्याचा निश्चित प्रयत्न करू. पुन्हा एकदा सरांनाही खूप खूप धन्यवाद देतो कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आणि आपण सर्वजण उपस्थित झालात गावकरी म्हणून आपल्या सर्वांनाही धन्यवाद देतो. आणि विद्यार्थी देशाचे पंतप्रधान काय म्हणतात माहितीये तुम्हाला? ना आग झुका के बात करूंगा ना आंख उठा के बात करूंगा, मैं तो आंख से आंख मिला के बात करूंगा, है ना? काय म्हणते नरेंद्र मोदी साहेब? तर असं करायचं असतं. त्यावेळेस कार्यक्रम होतो त्यावेळेस समोर कोण व्यक्ती बोलतोय, काय कार्यक्रम चाललाय याच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं, शिस्तीत वागायचं, शिक्षकांचा
मान सन्मान करायचा, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करायचा, शिस्तीत राहायचं, कुठं थुंकायचं नाही, कुठं कचरा टाकायचा नाही, कचरा कुंडीमध्येच कचरा टाकायचा, शाळेमध्ये आल्यावर स्वच्छता ठेवायची, चांगली आंघोळ करायची, चांगले केस कापायचे, चांगले कपडे घालायचे स्वच्छ आणि चांगले बुट घालायचे. तुम्हाला जर कोणत्या वस्तूची अडचण असेल तर सर आम्हाला सांगतील आणि त्या माध्यमातून आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू. साहेबांनी सुद्धा मदतीचा हात पुढे केलेला आहे आणि साहेब निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये मदत करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. सर्वांनी घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. धन्यवाद. च्या शुभ हस्ते आज आपण आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगड या ठिकाणी सुरू केलेल्या रामेश्वर विद्यार्थी बचत बँकेचं उद्घाटन केलं. असे व्यंकटेश मल्टी स्टेट सर्व्हिसेसचे झोनल मॅनेजर आदरणीय ज्ञानेश्वरजी काकडे साहेब, आपल्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आदरणीय